चला घ्यायचं पुढे. हो हो. आणि वेद याच्यात ग्रुपवर पाठवून देशील तो फोटो वेद. फोटो घेण्याचं काही कारण होतं का? फोटो घेण्याचं मी म्हंटल फोटो ग्रुपवर पाठवून देशील. आमां वर्गस्य समापनानन्तरं प्रेषयामि. म्हटलं फोटो घ्यायचं काही विशेष कारण होतं का असं म्हटलं. नाही रेकॉर्डला पाहिजे असते ना मग. रेकॉर्डला पाहिजे. हा म्हणून नाही तर आतापर्यंत आम्ही प्रत्यक्ष घेतली तरी कधी फोटो घेतले नाही. पण आता म्हणाले की फोटो घ्याल म्हणून म्हटलं मग ठीक आहे. ओके ओके. त्याचा म्हणजे फक्त रेकॉर्डला म्हणून पाहिजे बाकी काही. चला येणं संधी. आता पुन्हा आणखीन थोडस मागे जाते. आणखीन मागे जाते. विसर्ग संधी घेऊ पुन्हा. विसर्गाच्या आधी चालेल का की पुढे गेलं तर चालेल. विसर्ग संधी घेऊ का थोडक्यात की पुढेच घ्यायचं. विसर्ग संधी घ्या मॅडम पुढे. बरं म्हणजे मी थोडक्यातच घेणार आहे. पहा विसर्गाच्या आधी अ असेल पलीकडे अ असेल तर त्या अ विसर्गाचा उ होतो. विसर्गाच्या आधी ऱ्हस्व अकार असेल आणि ऱ्हस्व अकार सोडून इतर कोणताही स्वर आणि मृदू व्यंजन असेल तर त्याचा लोप होतो. म्हणजे पहिला नियम आहे विसर्गाचा उ होतो. दुसरा नियम आहे विसर्गाचा लोप होतो. हा प्रश्न विचारतो खूपदा माहितीये का टिप्पणी म्हणून की विसर्ग संधी सांगा किती प्रकार आहेत म्हणून. तर विसर्ग संधीचे 4 प्रकार आहेत ना. आम्हाला म्हणजे काय? लोप म्हणजे काय? लोप म्हणजे इथे तो दिसत नाही ना. अच्छा म्हणजे ते उच्चारला जात नाही. बालाहा आगच्छन्ति आहे ना. बालाहा गच्छन्ति. आता आ आहे पलीकडे विसर्ग आहे आणि पलीकडे ग म्हणजे मृदू व्यंजन आहे म्हणून या विसर्गाचा लोप झाला म्हणजे तो दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याचं लोप म्हणजे अदर्शनम लोप. हा न दर्शनम म्हणजे ज्याचं दर्शन होते जो दिसत नाही. बरोबर. पण तो विद्यमान तो तिथे असतो आपल्याला दिसत नाही. हा ठीक आहे. त्याला लोप म्हणतात. तर आता इथे विसर्गाचा लोप झाला म्हणून मग काय होते बाला गच्छती असं. ठीक आहे. मग ह्रस्व आकार म्हणजे काय? ह्रस्व आकार म्हणजे काय? ह्रस्व आकार म्हणजे अच नुसतं हो. आणि दीर्घ म्हणजे आ का? दीर्घ. खर तर ह्रस्व आकार म्हणायला नको पण कळायसाठी म्हणून ह्रस्व आकार म्हणतो. अच्छा हो हो. म्हणजे संधी तशी इंडिव्हिज्युअल पाहिजे आपण तर समजल्यासारखं वाटते पण एकदम जेव्हा सगळ्या संधींचं तेव्हा गडबड होते थोडी. हो तेच आहे. जे एक एक जेव्हा बघतो आपण तेवढे समजल्यासारखं वाटतं त्याचे उदाहरण येतात पण जेव्हा एकदम कसं दररोज थोडं थोडं घ्यायला पाहिजे होतं पण आपला कोर्स व्हायचा होता म्हणून मग आपण हे असं केलं. काही हरकत नाही पण असं होतं गोंधळ होतो. हे बीजगणितातल्या फॉर्म्युल्यासारखं झालंय. बीजगणितामध्ये जसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे असतात तसंच आहे. बस हो फॉर्म्युला लक्षात ठेवला की लक्षात राहतो. म्हणून म्हणजे त्यामानाने यांनी छान कोष्टक करून दिलंय. आता खरं पाहिलं तर आपला सुद्धा प्रत्यक्ष वर्ग झाला असता तर मी फळ्यावर तुम्हाला थोडक्यात लिहून दिलं असतं. तर आता पहा दुसरा नियम आहे की आ आहे विसर्ग आहे आणि पलीकडे स्वर आहे आणि मृदू व्यंजन आहे तर त्या विसर्गाचा लोप होतो. तिसरा नियम आहे लोप होण्याचा तिसरा नियम आहे सह एष हे सर्वनाम असतील आणि विसर्गाच्या पलीकडे जर अ सोडून कोणताही स्वर असेल तर त्या विसर्गाचा लोप होतो. म्हणजे पहिला नियम आहे विसर्गाचा उ होतो. दुसरा नियम आहे विसर्गाचा लोप होतो. तिसरा नियम आहे विसर्गाचा रेप होतो
आता सुरुवातीला अ सोडून कोणताही स्वर असेल आणि पलीकडे मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा र होतो. आणि चौथा नियम आहे की कोणतंही स्वर आणि व्यंजन असेल आधी आणि पलीकडे जर च श आणि च छ ट ठ क ख प फ हे जर असतील, क ख प फ राहू दे, च छ आणि ट ठ असतील तर विसर्गाचा सकार होतो. स आणि शकार होतो. स च छ असेल तर श होतो, श असेल तर श होतो आणि क ख प फ असतील तर विसर्ग राहतो. ठीक आहे, विसर्ग संधी झाली. मग सवर्ण दीर्घ अ आ च्या पलीकडे अ आ असेल, ई च्या पलीकडे ई असेल, उ च्या पलीकडे उ असेल, रु च्या पलीकडे रु असेल तर दोन्ही मिळून एक दीर्घ वर्ण होतो, त्याला सवर्ण दीर्घ संधी म्हणतात. आता पहिल्या ज्या आपण पाहिल्या त्याला विसर्ग संधीच म्हणायचं आणि इथे आता याला सवर्ण दीर्घ संधी. दुसरा नियम आहे अ आणि आ च्या पलीकडे ई आला असेल तर दोन्ही मिळून ए होतो. अ आच्या पलीकडे उ आला असेल तर ओ होतो, रु असेल तर ओ होतो, याला गुणसंधी म्हणतात. आणि अ आच्या पलीकडे ऐ आला असेल तर ऐ होतो, अ आच्या पलीकडे ओ आला असेल तर औ होतो, याला वृद्धी संधी म्हणतात. आता हे तुम्हाला समजेल असं शॉर्ट मध्ये हे नियम सूत्र रूपाने लिहा, म्हणजे मग पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात. आता आहे चौथी संधी यण संधी. यण म्हणजे य व र ल. यण म्हणजे य व र ल. गुणसंधी म्हणजे अ ए ओ. वृद्धी म्हणजे आ ऐ औ आणि यण म्हणजे य व र ल. आता पहा, सुरुवातीला ई उ रु आणि लू काही म्हणजे आपल्या वापरण्यात येत नाही पण नियमात आहे लू. ई उ रु हे पहिल्या पदात असतील शेवटचा वर्ण आणि पुढे त्या वर्णातला अक्षर सोडून कोणताही, म्हणजे जसा की ई जर असेल पहिले आणि पुढे ई सोडून कोणताही स्वर असेल तर ईच्या पलीकडे ई सोडून कोणताही जर स्वर आला असेल तर त्या ई आणि पुढचा स्वर मिळून त्यानंतर त्या ईच्या ठिकाणी य होतो. पहा पुन्हा, ई उ रु आणि लू हे जर पहिल्या पदात शेवटी आले असतील आणि पलीकडे तो शब्द सोडून, तो स्वर सोडून दुसरा कोणताही स्वर आला असेल तर त्याच्या जागी य व र ल होतात. दादा तेच सांगते की समजा पदांती ई असेल आणि त्याच्या पुढे ई सोडून कोणताही स्वर जर आला असेल तर त्या ईच्या जागी य होतो. आता पहा, लिहा एखादा शब्द. इति अपि. इति अपि. आता पहा, इति मध्ये ई आहे, म्हणजे पदाच्या शेवटी ई आहे, पलीकडे आलेला आहे, म्हणजे पदाच्या शेवटी ई आहे आणि पलीकडे ई सोडून दुसरा स्वर आलेला आहे, म्हणून त्या ईच्या ठिकाणी य होईल. इत्यपि. बरोबर. हा, आणि मग य मध्ये पुढचा स्वर मिसळून जातो, मग य पूर्ण झाला आणि प अर्धा झाला, म्हणून इत्यपि है ना. ठीक आहे. अशा सारखे दुसरं उदाहरण की पदांती उ असेल आणि पलीकडे जर उ सोडून कोणताही स्वर असेल तर त्याला त्या ऊच्या ठिकाणी व होतो. मधु अरी. मधु
अरी. मधु आहे उ, पलीकडे अरी म्हणजे अ आहे. उ सोडून कोणताही स्वर आहे म्हणून या उच्या ठिकाणी व होईल. आणि त्या व मध्ये समोरचा अ मिसळून गेला, व पूर्ण झाला आणि म्हणून मध्वरी असं रूप होईल. रू, कृष्ण आणि रू, तर त्या रूच्या ठिकाणी अर होईल. कृष्ण आणि रुद्धी नाही, हा स्वर इथे नाही, हा नियमच नाही. आपल्याला रू पाहिजे ना. एक मिनिट. पित्रावास पितृ पित्रावास. अधिक आवाज. पितृ आवास. त्याला रू आहे, पलीकडे आ आहे म्हणून त्या रूच्या ठिकाणी र झाला. पित्रावास असं रूप झालं. तर याला म्हणतात यण संधी. यवर ल याला यण म्हणतात, म्हणून या संधीला यवर यण संधी म्हणतात. कळली का संधी? आता पलीकडे कळली. पूर्वरूप संधी. पूर्वरूप म्हणजे पूर्वीचं जे रूप असेल दोन्ही शब्दांच्या ऐवजी मिळून पूर्वीचं जे रूप असेल ते तिथे ठेवायचं, त्याला पूर्वरूप म्हणतात. पूर्वरूप संधी. त्या संधीचा अर्थ लक्षात घेऊन ठेवलं तरी पण संधी अर्धी लक्षात राहते. आता पदांती ए आणि ओ असेल आणि पलीकडे जर अ असेल तर त्या दोन मिळून पूर्वरूप संधी होतो. म्हणजे ए पलीकडे जर अ आला असेल तर ए आणि अ मिळून एच राहतो. ओ जर ओ असेल आणि त्याच्या पलीकडे असेल तर ओ आणि अ मिळून दोन्हीही मिळून ओच राहतो. उदाहरण सांगते. असे आपले पुष्कळ झाले. मग मी सांगितले नव्हते, हे नव्हते गेले. आता हरे उव, हरे अव. हरे आहे, आता ए आहे, पलीकडे अ आलेला आहे म्हणून, म्हणजे आता ए पलीकडे अ आलेला आहे म्हणून या दोन्ही मिळून आधीचा वर्ण जो ए आहे तो होईल हरे. आणि मग हरे व, पण मग अ आहे हे दाखवायसाठी म्हणून ते अवग्रहाचं चिन्ह दाखव. दोन असलं तर आ व, एक असेल तर अव. दोन बहुतेक पण अव जास्त, म्हणून हरे व, विष्णू व वगैरे असं राहतात की नाही, दाखवले. ठीक आहे. पूर्वरूप संधी कळली का? म्हणजे ए ओच्या पलीकडे जर अ असेल तर पूर्वरूप होतो, म्हणजे ए असेल तर ए होईल, ओ असेल तर ओ होईल. पलीकडे मात्र अच पाहिजे. आता यांता वांता देश संधी. यांता वांता देश म्हणजे यांत वांत आदेश संधी. यांत म्हणजे य ज्याच्या शेवटी आहे असा. वांत म्हणजे व ज्याच्या शेवटी आहे असा. त्याला यांता वांता देश संधी म्हणतात. आदेश. आता पहा, आतापर्यंत आपण जे संधी पाहिल्या त्या कशा होत्या की अ मिळून आ झाला है ना. तर आता इथे आदेश होतो. आदेश म्हणजे काय? सूचना. त्याच्या जागी, म्हणजे आधी आपण यण संधी पाहिला तिथे हा आदेश झाला. ईच्या ठिकाणी य आदेश झाला. ईच्या ठिकाणी य आदेश झाला म्हणजे तो ई निघून गेला आणि त्या जागेवर य आला. सवर्ण दीर्घ मध्ये वगैरे कसं दोन्ही मिळून एक आदेश होत होता. तर आगम त्याला म्हणतात आगम आणि याला म्हणतात आदेश. जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा सांगते मी. तर म्हणतात की आगम म्हणजे मित्रवत आणि आदेश म्हणजे शत्रुवत. म्हणजे मित्र असेल तर तो आपल्याला त्याच्या घरात आपल्याला सामावून घेतो की नाही, आपण त्याला बोलवतो. आणि शत्रू जर आला तर तो आपल्याच घरात घुसतो आणि आपल्यालाच हाकून येतो. आपण कावळ्याची गोष्ट ऐकली लहानपणी.
तो चिमणीच्या घरी जातून चिमणीला सापडून दिलं तर त्याला म्हणतात आदेश. म्हणजे आता इथे पहा की ई आपण यण संधीमध्ये जाऊ. ई च्या समोर जर कोणताही स्वर असेल ई सोडून तर त्या ई च्या जागेवर य होतो. म्हणजे इथे ई ला त्यांनी घालवून दिलं आणि तिथे स्वतः जाऊन बसला. म्हणजे एकाची खुर्ची ओढून आपण त्याच्यावर बसायचं, त्याला आदेश म्हणायचं. चतुर्वत तर त्याला म्हणायचं आदेश. आणि आगम म्हणजे तू पण आणि मी पण. जसं आता की सवर्ण दिलं तर पहिला अ मिळून आणि दुसरा अ मिळून दोन्ही मिळून आ झाला, त्याला म्हणायचं आगम. तर आता इथे पहा, इथे यांता वांत आदेश संधी म्हटलंय. म्हणजे तिथे होणारा जो शब्द आहे ज्याच्या जागी होतो तो शब्द निघून जातो आणि त्या शब्दाच्या जागी हा जाऊन बसतो, याला म्हणतात आदेश. आता यांत म्हणजे य ज्याच्या शेवटी आहे असा, आणि वांत म्हणजे व ज्याच्या शेवटी आहे असा आदेश. यांना यांता वांतादेश आदेश म्हणतात. त्यांची झालेली संधी त्यांना म्हणायचं यांता वांत देश संधी. यांता वांता देश संधी. आता पहा अय लिहा. अय य हलंत. आय अय अय य हलंत. आय य हलंत. अव व हलंत. आव व हलंत. आता पहा अ व याच्यात व शेवट आहे म्हणून हा वांत झाला. आव व शेवट म्हणून त्याला वांत म्हणतात. अय मध्ये यांत म्हटलं आणि आय मध्ये यांत म्हटलं. म्हणजे दोन यांत आहेत, दोन वांत आहेत. ठीक आहे, एवढं आहे. आता पहा पदांती ए असेल आणि ओ असेल, ए किंवा ओ असेल. पदांती ए किंवा ओ असेल आणि पलीकडे कोणताही स्वर असेल, फक्त अकार सोडून. अकार सोडून कोणताही स्वर असेल तर त्या ए च्या ठिकाणी अय आदेश होतो. ए च्या ठिकाणी अय आदेश होतो. ओ च्या ठिकाणी अव आदेश होतो. आणि ऐच्या ठिकाणी आय आदेश होतो. आणि औ च्या ठिकाणी आव आदेश होतो. मॅडम पुन्हा सांगा ना एकदा. हो सांगते ना. एच्या ठिकाणी पदांती ए असेल आणि पलीकडे अ असेल तर ए च्या ठिकाणी अय होतो. एच्या ठिकाणी अय. ऐ असेल पलीकडे अ असेल तर आय होतो. ओ असेल तर अव होईल आणि औ असेल तर आव. आणि म्हणून यांना यांत वांत संधी म्हणतात. तर आता उदाहरण सांगतो. पुढे अव, पुढे वने, तो दुसरा आहे झाला. विष्णवे, हरे. आता पहा हरे आणि ए. हरे आणि ए. आता र ए आला आहे, पलीकडे अ सोडून स्वर आलेला आहे. म्हणून तो आधीचा स्वर आपल्याला संधी कुठल्याची करायची, आधीच्या शब्दाला. तर आधीच्या ए ला कोणता आदेश होईल लिहिलंय तुम्ही? हरजी. हरे अय 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 म्हणून मग हर य झालं आणि पुढचा ए मिळाला
हरये. हम्म. आता विष्णू विष्णवे. तर ओच्या ठिकाणी अव झाला म्हणून विष्णवे. विष्णवे मॅडम विष्णू अधिक येईल ना. नाही, विष्णू विष्णू. विष्णू आहे ना. हम्म. म्हणजे हे विष्णू माझं रक्षण कर. हा. संबोधन आहे. हरे पण संबोधन आहे. हा विष्णवे. हा ठीक आहे. म्हणून इथे आता पहा, या ए पूर्ण निघून गेला तिथे अय झाला, ओ पूर्ण निघून गेला तिथे अव झाला, म्हणून याला आदेश म्हणतात. आणि य शेवटी आहे म्हणून तो यांत, व आहे म्हणून वांत, म्हणून यांता वांता देश संधी. ठीक आहे. संधी मला असं वाटतं आपण इथेच थांबू, जास्त गेल्यात मतलब नाही. पुढे नंतर पाहू. पण आता पुढच्या सोमवारी आपण हे पूर्ण म्हणजे विसर्ग संधी आणि आपली स्वरसंधी त्या मानाने लिहिलेली आहेत. पुन्हा काही थोडीफार, पण एवढी जरी संधी तुम्ही केली ना तरी परीक्षेत तुम्ही संधी सोडवू शकता. तरी पण आपण घेऊ हे खालची. ठीक आहे. चल आता काही विचारायचंय का, काय घ्यायचंय आपल्याला? पेपर सोडून दाखवाल मॅडम. हो हो, पेपर आहे का तुमच्याजवळ? पाठवीन मी तुम्हाला. शेवटी बरं, ठीक आहे. आणि एक हे प्रश्नपत्रिका या कठीण आहे त्या मानाने. तुमचे पेपर सोपे येतात, इतके कठीण नसते ते. कसं सोडून घेतलं म्हणजे. हो, मी पाठवीन 1-2 प्रश्नपत्रिका. हो हो चालेल. चला, स्वे स्वे कर्मण्य बिरत संसिद्धिल लभते नरः. गीतेतला श्लोक आहे 18व्या अध्यायातला. पेज नंबर कोणता आहे? हा 259. 12वा पाठ, द्वादश पाठ. स्वे स्वे म्हणजे स्वतःच्या कर्मणी, आपण कामामध्ये, कार्यामध्ये, तुमचं जे नियोजित कार्य आहे त्याच्यात. अभिरत हा रत असतो, त्याच्यातच मग्न असतो, तेच कार्य तो करतो. असा नरः माणूस संसिद्धी लभते, तो यश प्राप्ती करतो, सिद्धी प्राप्त करतो. स्वतःच जे नेमून दिलेलं कार्य आहे ते जो आपल्या आवडीने अगदी मनोभावे पूर्ण करतो त्याला त्याच्या कार्यामध्ये यश प्राप्त होते. कारण गीतेचा मुळात हेच आहे की श्रेयान स्वधर्मो विगण परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयापा. पण धर्म म्हणजे इथे धर्म म्हणजे हिंदू वगैरे हा धर्म नाही आहे. तर धर्म म्हणजे कर्तव्य. तुम्हाला नेमून दिलेलं जे कर्तव्य आहे ते एक तर जन्मजात असू शकते किंवा स्वीकृत असू शकते, तुम्ही स्वतः निवडलेलं असू शकते. आणि जन्मजात म्हणजे जसं की आता सोनाराचा मुलगा असला तर त्यांचा सोनाराचा धंदा असतो, तर तो जन्मजात धंदा झाला. आणि आता शिकवण्याचा शिक्षकी पेशा तो तुम्ही निवडून घेतलेला आहे, तो स्वीकृत झाला. पण जो तुमचा आता धर्म म्हणू, पण त्याला धर्म म्हणजे कर्तव्य, जे तुमचं कर्तव्य आता ते नेमून दिलंय. तसा की जन्मजात आहे म्हणजे ते तर तुम्हाला जन्मापासूनच ईश्वराची इच्छा समजूनच ते तुम्हाला आहेच. त्याच्यामुळे ते कर्तव्य किती हीन दर्जाचं असलं काही, म्हणजे लोक समजतात ते खरं तर कर्तव्य कोणतंही हीन श्रेष्ठ वगैरे असं कधीच नसते, पण लोक समजतात. पण ते कितीही कसंही असलं तरी ते कर्तव्य प्रामाणिकपणे जो करतो त्याला सिद्धी प्राप्त होते, म्हणजे तो यशस्वी होतो. आणि याचे कितीतरी उदाहरणं अशी आहेत. 1 मिनिट.
हो. तर असे कितीतरी उदाहरण आहेत की आता चोखा महार म्हणजे त्याच्याच नावात आहे तेव्हा ते म्हणजे असे गुरंढोरं घेऊन जायचे त्याचं किंवा सांभार जे त्या जनावरांच्या मांसाचे जोडे बनवायचे हे होती. आता आपण त्याला खूप खालच्या दर्जाचं काम वगैरे असं म्हणतो वगैरे, पण त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं, त्याच्यात त्यांना लाज नाही वाटली आणि परिणाम असा झाला की त्यांना आपण अजूनही आठवतो, त्यांचा आदर्श आपण अजूनही ठेवतो. कारण भगवंतांनी हे सांगितलंय की काम तुम्हाला स्वीकृत मिळालेलं असो किंवा कुठलेही असो ते तुम्ही मनापासून पूर्ण करा. वे स्वे कर्मणी अभिरतः. त्या कामामध्ये तुम्हाला जर शिकवण्याचं कार्य जर असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे ते कार्य पूर्ण करा, त्याच्यातच देव तुम्हाला मिळतो. असं आहे. आता सावता माळी जो होता तो भाजीपाला माळीच होता, तो भाजीपाला हे करायचा. कधी तो पंढरपूरला गेला वगैरे वगैरे असं नाही झालं, पण ते काम तो इतक्या प्रामाणिकपणे करत होता आणि मग प्रत्येक भाजीला मग विठ्ठलाचं नाव देऊन वगैरे वगैरे अशी त्याची, पण त्यांनी ते काम मनापासून केलं आणि तो त्याच्यात यशस्वी झाला. तर त्याला म्हणतात स्वे स्वे कर्मण्यभिरतः. ठीक आहे. आता मला सांगते या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा ना, प्रश्नपत्रिका सोडवा आणि काय नाही आलं ते विचारा मला, आहे की नाही. फक्त प्रश्न येईल आपल्याला व्याकरणाबद्दल, बरोबर आहे. बाकी तर येऊ शकेल. आणि आपण आता उद्या म्हणजे सोमवारी आता थोडसा व्यंजन संधी थोडक्यात घेऊन घेऊ, म्हणजे जी दिली आहे ती, आणि मग पदसंग्रह जो आहे ते 9 जर आले तर त्या मानाने आपलं व्याकरण पुष्कळच झालं असं समजू आपण. मग फक्त शत्रुत्वाने म्हणजे थोडासा झालेलाच आहे आपला, खूप डिटेल नाही घेतलाय पण तेवढं घेऊ, म्हणजे व्याकरण नाही म्हटलं तरी बऱ्याचपैकी होऊन जाईल आपलं. आणि अभ्यास कसा सुरू आहे सगळ्यांचा? चालू आहे म्हणा, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना? आणि पुन्हा काही लागलं तर मला विचारू शकता तुम्ही, म्हणजे गणावर टाकलं तरी चालेल किंवा याच्यावर टाकलं तरी चालेल. चला मग आता मग या 5 मिनिटात संपायचंच आहे म्हणतात, तर मग आता बंद करू आपण, सोमवारी घेऊया. हे पेज नंबर 242 वर जे लिहिलं आहे आदित्य अटती आपनोती इच्छती, हे क्रियापद आहे काय? किती 242 42 42 मध्ये काय? आदित्य अटती अनोक्ती इच्छती, हे क्रियापद आहे का म्हटलं? क्रियापदाची 242 ना? हो हो, ते पदसंग्रह आहे ना. अगदी पहा, आपल्या प्रवेश पासून पदसंग्रह सांगितलेला आहे आपल्याला, आहे की नाही. अच्छा, तर आधीच्या पुस्तकात मला दिसला नाही, या पुस्तकात दिलाय असं काही आहे वाटते? नाही, आता याच्यात यांनी असं वेगळंच सांगितलंय, पण आपले जे सुरुवातीपासूनचे पदसंग्रह आहेत की नाही, प्रवेश परिचय आपल्या ह्याच्यात, तर सुरुवातीला पहा ना, पहिल्या ह्याच्यात आहे की लट लकार, दुसरा आहे लंग लकार कर्मणी आहे, तिसरा भविष्यकाळ आहे. तर तेच यांनी असे, तर ते कोणते कर्मणी म्हणजे कृदंत आहेत आणि कोणते क्रियापद आहेत ते फक्त त्यांनी हे सांगितलेले. तर तसंही पहा ना, आता तव्यत प्रकरण, तव्यत झालंय, तव्यत शिकवलंय तसं मी तुम्हाला. तव्यत म्हणजे कृतवान गतवान वगैरे त्याला तव्यत म्हणतात. हे कृदंत आहे. अनियर नाही शिकवलंय. गतः कृतः पीतः हे कृदंत आहे. तवतू. मॅडम एकदा याचा अर्थ सांगा मॅडम, म्हणजे कसं लक्षात येईल हे काय किंवा उपयोगात आणता येते. ते हे घेऊ ना, पदसंग्रह घेऊ तेव्हा हे घेईल ना मी. तेच त्याचा अर्थ थोडं माहित असला तर आपण वाक्यात टाकू शकतो. पदसंग्रह घेऊ तेव्हा घेऊ हे, आणि मग आता शत्रू प्रत्यय आपलं आपण घेतलेलाच आहे की नाही. हे सगळं घेऊन आपण, म्हणून म्हटलं की आता
संधी पाहून घेऊ आपण थोडा वेळ, म्हणजे ते व्यंजन संधी, म्हणजे संधी प्रकार आपला पूर्ण होईल, म्हणजे जसा प्रवेश पासून आणि मग ते पण संग्रह घेऊ. दररोज 2-2 घेऊ आपण, म्हणजे ते 9 पद जे आहेत त्याचं होऊन जाईल. फक्त एक तुम्ही करा की एकदा वाचून घ्यायचं आणि त्याच किंवा मी जे सांगते ते होमवर्क करून दुसऱ्या दिवशी करा, म्हणजे तुमचा फायदा होतो. की आता कसे आपल्याला 8च दिवस आहे, त्याच्यामुळे ते करणं आणि हे व्याकरणाचे आपले बोलच समजू आपण. आणि काही नाही, पुढच्या वेळेला त्या मधुकर सरांना सांगावं लागेल की वर्ग जरा लवकर सुरू करावे. खूपच वेळेवर सुरू होतात. 7 वाजता कसं होते मॅडम, माझा दुसरा तो डिप्लोमाचा क्लास असते, अच्छा. रोज शक्य होत नाही अटेंड करणं, म्हणजे जरा हो. नाही, आणि आपल्याला हे करणं यावेळेला आवश्यक होतं ना, कारण म्हणजे कोर्स आपला काहीच नव्हता झालाय. नाही, ठीक आहे ना, चालेल. फक्त एवढंच की आता तुम्हाला काही समजलं नाही किंवा काही, तर तेवढं तर विचारा मला. मॅडम, पान 43 वर करू नंबरचं. एक मिनिट. त्याच्यामध्ये कर्तव्यम म्हणजे याचा अर्थ काय होईल? कर्तव्यम, करणीयम, कृत, अर्थ तर माहित पाहिजे. 43 243. नाही, ते मी तुम्हाला सांगितलं ना, ते असं घेईल ना मी ते. बरं ठीक आहे. कर्तव्यम म्हणजे करायला पाहिजे. नमनियम नमस्कार करायला पाहिजे. हरणीयम हरण करायला पाहिजे, असं. अशीच त्याची माहित असलं तो जेव्हा घेऊ तेव्हा ते होईलच. मी तेच सांगितलं ना, आपण ते घेऊ ना, कमी ते 3 दिवसात आपण आटतो. हो, ठीक आहे. थँक्यू. चला, शांती बद्दल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शुभरात्री. श्वः अपि काय अभ्यास करा आता 8 दिवसात. श्वः सप्तवादने अपि अस्ति न? श्वः तु शनिवासरे अस्ति. अस्तु, तर्हि कदा भविष्यति श्वः न? अस्तु, चलति. यदा भविष्यति चेत् सन्देशं प्रेषयतु, अहं लिङ्क् प्रेषयामि. न, श्वः तु तत्र गोष्ठी अस्ति न, श्वः न एव. तर्हि परश्वः अपि न भविष्यति? परश्वः न, प्रशिक्षणमस्ति. अस्तु, सोमवासरे भविष्यति न वा? सोमवासरे अस्ति वा? सोमवासरे वर्ग भविष्यति. अस्तु.